नमस्कार, मी गणेश कामकार. आज मी तुम्हाला आमच्या वृंदावनच्या प्रोजेक्ट संदर्भात माहिती सांगणार आहे. जो 20 गुंठ्यामध्ये आणि सुंदर गावाच्या लोकेशनमध्ये असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे. विग्रोली या गावामध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे. विग्रोली हे गाव देवरुखपासून साधारण 8 किलोमीटर अंतरावरती आणि संगमेश्वर बस स्टॉपपासून म्हणजे मेन मुंबई गोवा हायवेपासून साधारण 11 ते 12 किलोमीटर अंतरावरती आपली ही प्लॉटिंग आम्ही इथे 20-20 गुंठेचं केलं आहे. त्यातला हा आपला 20 गुंठेचा प्लॉट अवेलेबल आहे. त्या संदर्भात तुम्हाला आज मी माहिती देणार आहे. ही माहिती द्यायच्या अगोदर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर आमच्या प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडला तर व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करायला नक्की विसरू नका. वृंदावन या प्लॉटिंगमध्ये आता आम्ही टोटल साधारण एक 30 एक नारळाची झाडं आपण लावलेली आहे. प्लस ह्याच्यामध्ये 90 एक सुपारीचे प्लांटेशन्स आम्ही इथे केलं आहे. त्याला 3 डीप इरिगेशनचं संपूर्ण कनेक्शन्स आम्ही ऑलरेडी जोडलेलं आहे इथे. या प्रोजेक्टमध्ये आम्ही पूर्ण 20 गुंठेच्या प्लॉटला सोलार फेन्सिंग केलं आहे. साधारण 10 लाईनीचं आपलं सोलार फेन्सिंग आहे. सोलार फेन्सिंग कशाला उपयोगी पडतं, जेव्हा कुठली गुरं किंवा आतमध्ये कुठले माणसं आतमध्ये येऊ नये म्हणून. त्याला शॉक असतो, मायनर असतो, सोलारमध्ये कनेक्शनवरनं तो करंट पास ऑन होतो आणि फक्त हात लावला तर थोडासा झटका फील होतो, असं त्याला झटका मशीन बोलतात. त्या प्रकारचं आम्ही 10 लाईनचं असं सोलार फेन्सिंग पूर्ण प्रोजेक्टसाठी आपला पूर्ण या 20 गुंठेच्या प्लॉटला आम्ही इथे केलेलं आहे. या प्लॉटला आमच्याकडे असं रोड इंटरनल रोड आम्ही कच्चा डबलचा रोड केलेला आहे ऑलरेडी. आणि या प्रोजेक्टमध्ये असं समोर रोडच्या पलीकडे अगर बघितलं तर आपण पूर्ण नदी आहे. या नदीवरती पण आम्ही काम करतो. तिथे बंधारा कोपऱ्यामध्ये आमचा प्लॉट जिथे एंड होतो तिथे आम्ही बंधारा पण या प्रोजेक्टसाठी करतो आहे. जेणेकरून तुम्ही जेव्हा पण इकडे याल त्या नदीमध्ये जाऊन आंघोळ करण्याचं फिशिंग करण्याचं आणि मस्त सकाळच्या टायमिंगला असं पक्षी छोटे छोटे पक्षी जे नदीवरती येतात किंवा संध्याकाळच्या टायमिंगला जे पक्षी असतात ते बघण्याचा आनंद तुम्ही इथे घेऊ शकणार आहात. हा आपला संपूर्ण 20 गुंठेच्या प्लॉटला असे टप्पे अवेलेबल आहेत, जेणेकरून एक अमेझिंग व्ह्यू इथे मिळतं. आपल्याला नदीचा व्ह्यू मिळतो. प्रत्येक टप्प्यामध्ये तुम्हाला अगर इथे कॉटेजेस करायचे असेल, जसे आम्ही आमच्या एका 20 गुंठ्यामध्ये कॉटेजेस 1.5 गुंठा आणि त्यामध्ये कॉटेज करतो तसं कॉटेज करू शकता. किंवा तुम्हाला एखाद्या कुठल्याही टप्प्यामध्ये तुम्ही तुमचं मस्तपैकी बंगलो किंवा असं काही बांधू शकता. असं हे लोकेशन आहे. याच्यामध्ये ऑलरेडी भरपूर प्लांटेशन्स आमच्या ऑलरेडी अवेलेबल आहेत. जसं नारळ सुपारी लागवड केलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही अननस एक या टप्प्याला वरच्या साईडला जे आहे इथे मोठी झाडं आहे, त्या मोठ्या झाडांना संपूर्ण काळी मिरीचं प्लांटेशन्स करणार आहे. अजून इथे आम्ही थोडेसे स्पायसेसच्या स्पायसेसचा लागवड करणार आहे. जसं जायफळ आहे किंवा ब्लॅक पेपर्स आहेत, नंतर मग तामलपत्री आहे, असे काही प्लांटेशन्स करणार आहे. प्लस ह्याच्या खालच्या साईडला जे आपल्याला लोकेशन दिसतं इथे संपूर्ण अननस आणि पपयाचं प्लांटेशन्स इथे होणार आहे. म्हणजे यातनं आपल्याला एक जनरल इन्कम सुरू होईल रेग्युलर, ज्यातनं या प्लॉट्सचा मेंटेनन्स तुम्हाला इझिली करता येऊ शकेल. अशा प्रकारचं प्लांटेशन्स आम्ही इथे करतो आहे. या प्रोजेक्टसाठी आम्ही 2000 लिटरची टाकी इथे बसवलेली आहे. त्यासाठी खालती असं एकदम स्ट्रॉंग आय चॅनलचं फ्रेमिंग केलं आहे. त्याच्यावरती आम्ही कडप्पा फिट केलं आहे, जेणेकरून ह्याची स्टॅबिलिटी राहील कायम. आणि हे जे फ्रेमिंग केलं आहे, या फ्रेमिंगला पूर्ण वॉटरप्रूफ कोट केलेलं आहे इथे. नंतर असं 2000 लिटरची टाकी आहे, ज्यामधनं भरपूर पाणी आपल्याला साठा राहू शकतो. या 20 गुंठेच्या पाण्याला झाडांसाठी आपल्याला चांगल्या प्रकारे पाणी मिळायला पाहिजे म्हणून. आणि याला आम्ही एक असं फिल्टरिंग केलं, जे ड्रीप इरिगेशन केलं आहे त्याला असं फिल्टर फिट केला जातो,
जे फिल्टर फिट केल्यावरती काय होतं की यातनं जो काय कचरा किंवा काही असं ह्यांना पार्टिकल्स यांना ते ड्रीप इरिगेशन्समध्ये जाऊ नये म्हणून जेव्हा आपल्याला पाणी स्टार्ट करायचं आहे त्यासाठी आम्ही 2 लाईन केले. म्हणजे एक लाईन आमची हाफपर्यंत जाते आणि दुसरी लाईन जी आहे ती सेकंड हाफ म्हणजे पूर्ण फूडपर्यंत जाते, एंट्रीपर्यंत. जेव्हा मी कॉक फिरवतो इथे तेव्हा असे पाणी इथे सुरू होतं, पाणी खालती ड्रीपनी जायला इथे सुरू होऊन जातं. आणि तसं प्रत्येकाला ड्रीप इरिगेशन्सप्रमाणे इथे हे जे पाणी दिसते पूर्ण प्रत्येक झाडाच्या मुदामध्ये असं ड्रीप इरिगेशन्स आम्ही केलेले आहेत. त्यातनं सगळ्या झाडांना व्यवस्थित प्रकारे इथे पाणी या ड्रीप इरिगेशन्समुळे मिळतं. या सगळ्या जी माहिती दिली ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही या पूर्ण प्रोजेक्टला तुमच्यासाठी प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल बोरवेल केलं. म्हणजे पूर्ण 20 गुंठे प्लॉटला आम्ही बोरवेल करून देतो, सेपरेट बोरवेल तुमच्यासाठी असणार आहे इथे. त्याचबरोबर आम्ही इथे 8 सोलर लाईट्स बसवतो आहे, जे रात्रीच्या टायमिंग इल्युमिनेट होतील, चांगला उजेड पूर्ण राहील. म्हणजे 4 एका साईडला 4 आणि दुसऱ्या साईडला 4 असे 8 टोटल सोलर लाईट्स आपल्या प्रोजेक्टमध्ये प्रत्येक प्लॉटला आम्ही दिलेले आहेत, इथे देतो आहे, म्हणजे काम चालू आहे त्याचं. प्लस याच्यामध्ये फुलझाडांचे वेगवेगळे प्रकारचे फुलझाडांचं प्लांटेशन असणार आहे. चाफा, रातराणी, पारिजात आणि हे ना जास्वंद, गुलाब, वेगवेगळ्या प्रकारचे मल्टिपल फुलझाडांचं पण प्लांटेशन्स आम्ही याच्यामध्ये करतो आहे, जेणेकरून या ह्यांना प्रोजेक्टला किंवा या तुमच्या प्लॉटला अजून चांगला ह्यांना फिलिंग येईल. ॲक्च्युअल तुम्ही बघताय की सकाळच्या टायमिंगला हे माझ्या बाजूला एकदम मस्त शांत वातावरण आहे आणि असं पक्षी प्राण्यांचे आवाज खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला इथे मिळतो. तर अशा गावाच्या लोकेशनमध्ये अगर तुम्हाला तुमचा प्लॉट पाहिजे असेल तर नक्की या प्लॉटला व्हिजिट करा. प्रॉपर्टी व्हेरीफाय करून लवकरात लवकर विकत घ्या. या 20 गुंठेच्या प्लॉटची किंमत आम्ही 25 लाख रुपये सांगतो विथ ऑल डेव्हलपमेंट. सोलर कंपाऊंड, ठिबक सिंचन, प्लांटेशन्स, पाणी, है ना गेट, रोड आणि नदीला अमेझिंग है ना व्ह्यू आणि तुम्हाला नदीमध्ये आनंद घेण्याचा एकदम सुंदर असा व्ह्यू इथे मिळणार आहे. तर नक्की या प्लॉटला व्हिजिट करा, लवकरात लवकर व्हेरीफाय करा आणि ही प्रॉपर्टी विकत घ्या. धन्यवाद.